आता हेच विचारलं पाहिजे चित्रा वाघला की हे 56 जे तू पायाला बांधते नेमके कोण कोण आहेत ते 56? झोपडपट्टीतल्या बायकांना सुद्धा ती एक इमेज आहे, काहीतरी त्यांना इज्जत आहे, पण त्याच्यापेक्षाही घाणेरडी ही विचित्राबाई आहे. की राजकारणातल्या महिला या अशा पायाला माणसं बांधून फिरतात का, असा अर्थ त्यातनं निघत होता. चित्राबाईला असा संदेश द्यायचा आहे की देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा क्लास घेऊन त्यांना व्यवस्थित समजून सांगा. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून आरोप केले जात आहेत आणि त्याला उत्तर म्हणून ठाकरेंचे नेते सुद्धा त्यांना तशाच पद्धतीने उत्तर देत आहे. असाच संवाद हा विधान परिषदेमध्ये काल रंगला. मनीषा काळिंदे यांच्यावर अनिल परब यांनी टीका केली आणि त्याच्यानंतर चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यामध्ये तू मैमय झाली आणि ज्या प्रकारे त्या संवादामध्ये भाषा वापरण्यात आली याची चर्चा आता महाराष्ट्रभर होते आणि त्याचाच रिप्लाय म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा नेते असतील, पदाधिकारी असतील, महिला नेते असतील, त्या उत्तर देत आहेत. माझ्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या पदाधिकारी महिला आहेत. तुम्ही काल अनिल परब असतील आणि चित्रा वाघ असतील यांच्या दोघांचा संवाद ऐकलाय काय, पाहिलंय काय? आणि ते सगळं पाहून कुठेतरी महिला असतील, पुरुष असतील यांच्यामध्ये संसदीय राजकारणामध्ये जी भाषा वापरतात, जे संकेत पाळले जातात ते पाळले जात नाहीत असं कुठेतरी वाटतंय का? काल सभागृहातला गोंधळ आपण पाहिला जेव्हा अनिल परब यांनी संजय राठोड यांचा विषय काढल्यावर त्यांनी चित्राताई वाघ यांचं नाव घेतल्यानंतर त्यांना ज्या काय मिरच्या झोंबल्या आणि त्याच्यावरती त्यांनी जे काही प्रत्युत्तर दिलं, जो काय आरडाओरडा किंचाळी त्यांनी केला, ते शोभणार होतं का? एक महिला आमदार आहात, त्यातनं भाजप सारखा सुसंस्कृत पक्षाच्या तुम्ही नेत्या आहात, आमदार आहात, प्रदेश अध्यक्ष सुद्धा आहात महिला, तर तुम्ही काय भाषा वापरली पाहिजे, काय पद्धतीने बोललं पाहिजे? केवळ त्या सभागृहामध्ये आरडाओरडा, मोठमोठ्याने किंचाळणं या पद्धतीने त्या स्वतःचं उदात्तीकरण तिथे करत होत्या. त्याच्यातून अनिल परबांना त्यांनी असं उत्तर दिलं की असे परब मी माझ्या पायाला, असे 56 परब मी माझ्या पायाला बांधून फिरते. अरे तुमच्या शब्दामध्ये ही किती अश्लीलता आहे, त्या शब्दाचा अर्थ याच्यापेक्षा वेगळा काही निघतो का? आता हेच विचारलं पाहिजे चित्रा वाघला की हे 56 जे तू पायाला बांधते नेमके कोण कोण आहेत ते 56? जरा महाराष्ट्राच्या जनतेला पण कळू देत की हे 56 नेमके कोण कोण आहेत. मेहबूब शेख यांच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी असाच उल्लेख केलेला होता की असे मी 170 पायाला बांधून फिरते. प्रत्येक वेळी तुम्ही त्याच वाक्याचा पुनरुच्चार का करत असता? तुम्हाला यातून नेमकं काय दाखवायचं असतं? खरं तर तुम्ही हे वाक्य वापरून, म्हणजे चित्रा वाघ ह्या बाईने हे वाक्य वापरून स्वतःचीच बुद्धिमत्ता आणि स्वतःची मानसिकता याच्यातून सभागृहाला दाखवली. अक्षरशः कितीतरी महिलांनी याच्यावरती प्रतिक्रिया दिली की आम्हाला सुद्धा किळस वाटली हे वाक्य ऐकल्यानंतर. आमच्या सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालं ह्या वाक्यामुळे की राजकारणातल्या महिला या अशा पायाला माणसं बांधून फिरतात का, असा अर्थ त्यातनं निघत होता. जे हे किती गलिच्छ आणि घाणेरडं राजकारण चित्रा वाघ या सभागृहात करत होत्या. म्हणजे तुम्हाला संजय राठोडवरती प्रश्न विचारला, त्याच्यावरती तुम्हाला ठोस उत्तर देता आलं नाही, म्हणून तुम्ही असं गलिच्छ वर्तणूक तिथे करणार? हे सभागृहाला शोभणारं नाही. हे देवेंद्र फडणवीस तुमच्या पक्षालाही शोभणारं नाही. आणि अशी बाई तुम्ही फक्त मुंकण्यासाठी तिथं सभागृहात बसवलेली आहे हे महाराष्ट्र जाणतो. परंतु तुम्ही शब्द वापरताना स्वतःवरती कंट्रोल ठेवला पाहिजे, भान ठेवलं पाहिजे की तुम्ही एक महिला म्हणून बोलत आहात. हेच जर सभागृहामध्ये एखाद्या पुरुष आमदारांनी हे जर वक्तव्य केलं असतं तर या बाईने अख्खा महाराष्ट्र पेटवला असता, दंगली घडवल्या असत्या. इतकी ही नालायक आणि नीच बाई आहे चित्रा वाघ. खरं तर ती चित्रा नावा नाही, विचित्र नावाची बाई आहे. कारण अशा पद्धतीने बोलणं म्हणजे समस्त महिलांवरतीच वक्तव्य केल्यासारखं आहे. यातनं हीनता, अश्लीलता आणि खूप किळसवाणा सगळा काही प्रकार तिने दाखवून दिलेला आहे. त्यासाठी आम्ही तिचा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि ह्या महिलेची आम्ही महिला आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहोत. कारण सभागृहामध्ये अश्लील शब्द वापरणे किंवा द्विअर्थी शब्द निघतात अशा पद्धतीने संभाषण करणे हे योग्य नाही आहे. त्यातनं एक महिला जबाबदार आमदार म्हणून तुमचं काही कर्तव्य आहे की नाही हा सुद्धा प्रश्न आम्हाला त्यानिमित्तावर विचारायचा आहे. पदाधिकारी आहात तुम्ही, सध्या राजकारणाचा विषय थोडा बाजूला ठेवूया, मात्र एक महिला म्हणून तुम्ही या वक्तव्याकडे कसं पाहता? एक महिला म्हणून म्हटलं तर ज्या पद्धतीने विचित्रताईंनी जे वक्तव्य केलं की त्यांनी पायाला 56 परब बांधून मी फिरल, ते अतिशय गलिच्छ
वक्तव्य होतं त्यांचं. आणि जे आमच्या सुषमाताई अंधारे यांनी पण बोलल्यात की खरंच झोपडपट्टीतल्या बायकांना सुद्धा ती एक इमेज आहे, काहीतरी त्यांना इज्जत आहे, पण त्याच्यापेक्षाही घाणेरडी ही विचित्राबाई आहे. हं. त्याच्यामुळं तिच्याविषयी काय बोलण्यामध्ये खरंच मी पण म्हणेल की खरं तिची लायकीच नाहीये, की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या वतीने तिच्यावर किती वाईट बोलण्याची काही हे नाहीये. आणि ती नेहमी नेहमी ठाकरे गटाला टार्गेट करते का? तर तिला माहिती आहे ना, जर आपण ठाकरे गटाला जर टार्गेट केलं तरच आपली प्रसिद्धी होणार आहे. ती स्वतःच्या प्रसिद्धीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटाला ती वापर करते. म्हणजे तिचं स्वतःचं अस्तित्व काही नाहीये. ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरती स्वतःला प्रसिद्धी मिळवते. काय उत्तर असेल चित्रा वाघ यांना? तुमच्या नेत्यावर त्यांनी तशा जे काही भाषेवर आपला चर्चा चालली उत्तर दिले. त्यांना एकच उत्तर असेल, त्यांच्या या सरकारचं जी त्यांची महायुती आहे, त्यांचं जे फेल आहे, ती पूर्ण महायुती फेल आहे. विधान भवनामध्ये त्या प्रश्नाला बाजूला ठेवून नको त्या प्रश्नाला खूप फोकस करायचं आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी जे महत्त्वाचे विषय आहेत त्यांच्यावर पूर्णपणे पडदा टाकायचा. त्यांच्या सरकारमध्ये सामील असलेल्या मंत्र्यांचे जे काही पाडे आहेत ते झाकण्यासाठी हा त्यांचा राजकीय स्टंट आहे, असं आमचं म्हणणं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना काय सल्ला, संदेश किंवा तुम्हाला सूचना करायची आहे त्यांना? शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने असा त्यांना त्या चित्राबाईला असा संदेश द्यायचा आहे की देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा क्लास घेऊन त्यांना व्यवस्थित समजून सांगावं. नक्कीच. तर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी होते. त्या म्हणतात की हे किळसवाणी भाषा आहे, या भाषेला कुठला क्लास नाहीये. त्या संविधानिक पदावर आहेत. त्यांनी ज्या सभागृहामध्ये ज्यांनी अनिल परब यांच्यावर जी टीका केली आणि ज्या भाषेत केली त्याचा आम्ही निषेध करतो आणि या संदर्भात आम्ही महिला आयोगाची भेट घेऊन सुद्धा पुढील कार्यवाही काय आहे ती करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. विष्णू साना, प्लेट्सअप मराठी, पुणे.